त्या पैलवानासनी करंट नाही, त्यांच्या बासनी या वस्तादासनी करंट म्हणलो कुठला आलाय. अरे तुम्ही मेहनत कर. नमस्कार मित्रांनो, काल आपण इंस्टावर व्हिडिओ टाकली होती की गंगावेस तालीम कोल्हापूर लाल मातेची आपण ते दादांची मुलाखत घेणार आहेत. मित्रांनो, आज आपण कोल्हापूरमध्ये आलोय विश्वा आणि बघू शकता मित्रांनो, एवढं भारी एक नाही कोल्हापूरमध्ये. नाव घेऊन बरं का छोटंसं आहे, तुझं? बापाला पण कळलं. खरोखरच लाखात एक अख्ख्या महाराष्ट्रातले जी टॉपला तालीम चालते ती म्हणजे गंगावेस तालीमची. आज आपण दादाची मुलाखत घेणार आहोत. चला तर मग या. तर आज आपल्या समोर वस्तात आहेत आणि खरोखरच काल आपण इंस्टा व्हिडिओ टाकली, खूप व्हायरल झाली होती आणि दादाने काल मला नंबर पण भेटला. दादांना कॉल केले की दादा म्हटले कधी पण या. हे मित्रांनो खरं कोल्हापूरचं प्रेम आहे का तर शब्दाला. आज बघू शकता मित्रांनो, आज कमी कमी 200 ते 250 पैलवान आज प्रॅक्टिस करत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा दादा. विश्वा शंकर हरुगले. आता किती वर्षापासून चालू आहे परंपरा, म्हणजे किती वर्ष झाले इथं तालीमला आहे? तालीम काय म्हणजे 100 वर्षे मी होऊन गेली असतील तालमीला. शाहू महाराजांनी ही जागा दिली आणि तिथे एक आपली ही तालीम जुनी. ही जुनी तालीम आमची इथं या बोळात आपल्या पलीकडं या बोळीत नायकांचा वाडा म्हणून आहे तिथं होती. मग तिथं त्या काळात पैलवान जास्त व्हायला लागलं म्हणून महाराजांनी ही जागा दिली. आता लोक किती पोरं किती प्रॅक्टिस करतात? आता एक 150 पोरं आहेत. आता तब्बल आज कोल्हापूर म्हणलं तर लाल माती वागल्या त्या पैलवान म्हणलं तर ही घरोघरी आता कोल्हापूरमध्ये आहे का नाही? तर तब्बल किती पैलवान महाराष्ट्र केसरी झाली कोल्हापुरातले? कोल्हापूर जिल्ह्यातलं तसं जर म्हटलं असं तरी 3, 4, 5, 6 डबल म्हणजे 7, 8, 9, 10, 12 पैलवान कोल्हापूर जिल्ह्यातले. 12 ते 15 धरून चाला. अशी एवढं म्हणजे प्रत्येक घरातला व्यक्ती म्हणजे आज म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातली आणि आमच्या तालमीची जर म्हणला असा तर वैयक्तिक आमच्या तालमीची म्हणजे 8-10 मराठी केसरी झालेले आहेत. गंगावेस तालीम इथं 8 झाले ना. म्हणजे इथं सिकंदर शेख पण इथंच प्रॅक्टिस होता. होय, इथंच होतं. तर कोणती कोणती नामांती पैलवान होते आपल्या ह्याच्यातले? जर सुरुवातीपासून मला जसं समजतंय तसं पहिलं खेडकरांना, मग खेडकरांच्या टायमाला एक बाला रफिक म्हणून पंजाबचे होते. परत इथं म्हणजे आम्ही ऐकण्यात आहे सादिक पैलवान, परत ते पंजाबच्या आणि बऱ्याच जणांनी मोठ्या पैलवानी इथं प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर बिराजर मामा आहेत, नामदेव मोळे आहेत, संभाजी आसगावकर, टोपाना गोजगे, नारायण पाटील, म्हणजे राजू लोणारी, ही बरीचशीच पैलवान होऊन गेली म्हणजे आम्ही लहान असताना. म्हणजे आता ठीक आहे, जिल्ह्याची एक निवड चाचणी असते. म्हणजे आज बऱ्याचशाच पुणे जिल्ह्यात असं आहे की तालुक्यातनं जिल्ह्याला जातो, जिल्ह्यातनं राज्याला. तसं कोल्हापूर जिल्ह्यात कसं आहे की बऱ्याच जिल्ह्यांचं, सांगली असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर, यांची डायरेक्ट जिल्ह्यातनं राज्याला निवड होती. म्हणजे असं निवडून निवडून. खेळत वर गेलं तर. होय होय. दादा एक प्रश्न विचारतो की आज गोरगरीबातले पैलवान तयार होत्यात आहे का नाही? पण दादा, पण दादा यांना खुराक काय असतो एवढं म्हणजे रग्बी आज कंटिन्यू प्रॅक्टिस चालू आहे ना? खुराक म्हणजे कसं आहे, हे आता एक प्रत्येकाची म्हण झाली आहे की तालमी कुठं म्हणजे आपली गरिबी जर जाणून घेतली मग तुमचं भारी टी शर्ट, भारी पॅन्ट, भारी बूट. मग आज मी म्हणतो का नाही, तुम्हाला जे घडत असेल ते मला घडणार नाही. म्हणून आपल्या परिस्थिती या मान्यानं जर आपण राहिलो तर थोडे आपल्या घराकडं पैसे येतील, त्यात आपण म्हणजे चांगलं खुराक खाऊन म्हणजे बाकीचं तुम्ही कुठलं डबा आणा, हे आणा, ते आणा महागडं, मला वाटतं तेवढ्यात सुद्धा म्हणजे भागू शकते. असं काय नाही. मग ते आता बऱ्याच जणांची म्हण झाली आहे की लय पैसा लागतोय. लय पैसा लागत नाही, फक्त त्या पोरग्याला काय खाल्लं पाहिजे आणि कुठं खर्च केलं पाहिजे ते कळायला पाहिजे. तर साधारण मुलाचा किती खर्च एकदम म्हणजे रोज डाएटचा महिन्याचा खर्च किती येते का मला साधारण? आज कसं आहे, जर एक चांगल्या लेवलचा आज जर आमचा प्रकाश बनकर म्हणा, आता माऊली अजून आमचा करतोय, आज जयदीप पाटील असेल, ह्या जोडीत म्हणजे बाकीची बी अजून आहे, तर ह्या पोरासने एक 25,000 रुपये मोठ्या माझ्या आहे ना. आणि जर तिन्ही मोबाईल, टी शर्ट, बूट म्हटलं की त्याचे लाख रुपये पुरणार नाही. फक्त भाजी मंडईत गेलो तर भाजी कुठली घ्यायला पाहिजे ही बी त्याने अक्कल पाहिजे. नाहीतर हे घे पैसे, जा काहीतरी घेऊन ये. मग ती बारकी पोरं बी जातात, त्याच्यानी काय कळत नाही. म्हणून त्या मोठ्या पैलवांना आधी स्वतः मार्केटमध्ये जाऊन, म्हणजे आज जरी मटण खाईत असला, तुम्ही काय बी खाईत असला, ते जाऊन आधी त्याला सवय लावून द्या की बाबा
कुठलं चांगलं आणि कुठलं वाईट. आता आपण तुमच्या गावाकडे सुद्धा आठवडी बाजार भरतो, जी तुमची म्हणजे शेपूची सुक्याची ही अशी ढीग लावलेल्या असतात. 5 रुपयाला 10 रुपयाला ढीग असतो, ते आपण घेणार नाही. आपण दुसरीकडे का नाही असं एक चकचकीत काय ते दिसतंय त्याच्याकडे आपण वळणार. मग हे 10 रुपयाला असते आणि ते 50 रुपयाला असते. मग 40 रुपये आपण जास्त घालून सुद्धा आपल्याला चांगलं खायला मिळत नाही. म्हणजे एवढं म्हणजे आज आपण म्हणतो की खुराक बिराक म्हणजे असं ना, पण पोराच्यात जिद्द पाहिजे. हे बघा वा, पोरापेक्षा त्याच्या घरच्यांच्यात हे तर आज बरेचच पालक आहेत फोनवरनं, पोरगा आमचं काय करतंय. मग आता मी एवढ्या पोरात आता आज मला सुद्धा माहिती आहे यातली जवळजवळ मग आजारी एक 10-15 पोरं असतील, मी नाही म्हणत नाही, कोणाला लागला असेल कोणा आजारी असेल. मग ह्यात 30-35 पोरं अजून नाहीत, ती नुसते आलेले नाहीत. मग सकाळी कोण आला नव्हता, संध्याकाळी कोण नाही, 4 दिवसानं कोण येतोय ते माझ्या लक्षात येतंय. मग ती घरातली नुसती फोन करून विचारतात. मग पहिलं कसं होतं, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा प्रत्येकाच्या घरची मग भाऊ असू दे, चुलता वडील कोणतरी आठवड्याला कोण नाही कोणतरी येऊन सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत आपलं पोरगं करतंय काय खातंय काय, ती काय त्या पोरग्याला काय बोलत नव्हते. मग तो नुसतं बघून म्हणजे बाबा पोरगं गेल्या आठवड्यात असं होतं, ह्या आठवड्यात हे होतं. आता हे पालकांच्यात राहिलं नाही पहिल्यासारखं. म्हणजे आज जशी पिढी येईल तसं बदल निघाला. बदल हो पिढीप्रमाणे म्हणण्यापेक्षा आज मला काय वाटतं की आज तुमचा मुलगा आहे का नाही, त्याला घडवायचा आहे तर का नाही, आज तुम्ही आज चला युनिव्हर्सिटीत की हरियाणाचा एक का नाही आमचे मित्र आहेत, आम्हाला सिनियर आहेत ते. मग तो त्यांचं नाही आमचं एक 15-20 वर्षापासून संबंध आहे. ते 1.5-2 महिने कोल्हापूरला येतात, तर त्यांची तिथं तालीम आहे हरियाणा. लिलू पैलवान म्हणून आहेत, तर त्या लिलू पैलवाननी आपल्या तालमीतली 60 ते 70 मुलं इथं आणल्यात. आणि येताना तिथं जी मेस आहे त्यांची, त्या मेसचं 2 कूक आणून इथं सगळ्यांची भाजी एकत्र बनते. नंतर तुम्हाला त्यात काय तूप टाकायचं असलं ती भाजी आणि रोट्या घेऊन जाणे, तुम्ही तडका मारणे आणि खाली बाकीचं बदाम ज्यूस हे तुमचं तुम्हाला सगळं. मग आज आणि स्वतः ते वस्तात तिथं असून संघ त्यातलं एक 8 ते 10 तेवढ्या मुलातलं पालक सुद्धा त्यांच्या संघ आले. मग आमच्यातलं पालक का नाही 4 महिन्यातनं गावा तरी येऊन इथं विचारणार आमचं पोरगं काय करतं. मग शो फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात. कारण बघा म्हणजे ही हकीकत आहे. आज वाजता रोज किती वाजता प्रॅक्टिस चालू होते यांचा? सकाळी 4:30ला. मग आता इथं आमचं जरा बांधकाम मागं थांबलंय अजून. मग आम्ही इथनं आता एक जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर युनिव्हर्सिटी आहे. युनिव्हर्सिटीनं आम्हाला म्हणजे 301 मॅट आहे, आमची एक आहे आणि मोठा हॉल आहे. सकाळी आमची जवळजवळ 60-70 पोरं तिकडे जातात आणि बाकीची पोरं आहेत ती माती तिथं करतात. मला बी अजून ते गणित कळालं नाही बरं का. म्हणजे माझ्या मी का नाही जरा मी थोडा आमचे बाळा गायकवाड म्हणून एक होते, मग ते म्हणजे जरा लय म्हणजे वारले आहेत. त्यांच्यापाशी एवढा इतिहास होता कुस्तीचा. ते काय असे मोठे पैलवान नव्हते, तिने बी लहानपणी व्यायाम लंगोट लावून केला. मग तू युवराज पाटलासारखा पैलवान तिने घडवला. मग ते मला म्हणायचे. आणि विश्वास हे खांद्यालाचं लिगामेंट, गुडघ्याचं लिगामेंट. मग त्या टायमाला जी आमची दीनानाथ पैलवान असेल, बिराजदार मामांचं, आता बिराजदार मामा गेले, युवराज पाटील बी गेले, दादू मामा बी गेले, चंबांना बी गेले, मग खेडकरांना गेले. मग ह्या माणसांनी लिगामेंट होती का नाही, यांची ऑपरेशन किती झाली. मग आज फक्त एवढंच आहे, तिने मला काही सांगितलं, हे जे लागालागी होती आहे लिगामेंट ताणलं, ती गादी फाटली, लिगामेंट तुटलं. आणि अजून आम्हाला सुद्धा म्हणजे माहिती नाही लिगामेंट म्हणजे काय असतं. आणि पहिलं कसं ज्या खाण्यापिण्यात त्यांचा जे हे होता, हे आता डबा आणून ती पहिली खाईत नव्हती. तो आपलं जे हाय तेच खाऊन आणि इमानदारीने कष्ट करीत, म्हणून त्यांचं सांधं बिंद मजबूत होतं. म्हणून त्यांची ऑपरेशनही बघा तुम्ही मला दाखवून द्या.
की 300 ऑपरेशन किती झाली. आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमचे करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील, म्हणजे मी लहान तालमीत पहिला मी त्यांच्यापाशी आलो, नामदेव वळे त्यांच्यापाशी. अजून जरी कधी तुम्हाला योग आला तर नारायण आबाच्या कमरला ना म्हणून आमची कोल्हापूरची सुद्धा कुस्ती संपली बरं का. कोल्हापूरची आम्हाला दाखवून द्या किती पोरं आहेत आत्ता सध्या. आज महाराष्ट्रात कोल्हापूरची आणि पहिलं अख्खी दुनिया कोल्हापुरात यायची. आता येत्यात पोरं. आणि जे आमच्या चांगल्या चांगल्या तालमी, मठ तालीम, काळा इमाम तालीम, ह्या तालमी आमच्या बंद पडल्या. मग हे जेव्हा कोण का बोलत नाही. असं एखादा चांगला समजा रंगवायचा चालीत एखादा पैलवान चांगला आहे, तो पैलवान आपल्या तालीममध्ये येतात असं मुलं फोडण्यात येतात का? म्हणजे काय म्हणजे आता कंगाव तालीममधला चांगला मुलगा खेळतोय, बर तो आपल्या नावावर खेळला पाहिजे असं होतं का कधी? नाही नाही, नाव कसं आहे माहिती आहे का ह्या गोष्टीचं. म्हणजे तुम्हाला एक मी असलम काजींचं उदाहरण देतो. आमच्या कोल्हापूर तालीम संघाचं आणि शाहू कारखान्याचं थोडंसं म्हणजे मतभेद होतं. म्हणजे आमच्या बाळदादांचं आणि विक्रमसिंग घाडग्यांचं. बाळदादा म्हणजे आमचे का नाही म्हणजे वडिलापेक्षा जास्त आम्हाला ते माणूस, आता त्यांच्या आम्ही सभासद राहिलो. म्हणजे आत्ता जे तुम्ही विचारलं ते येऊन सांग. असलम जेव्हा होता तेव्हा असलमची 1 नंबरला कुस्ती घेतली म्हणजे बाळदादानीच. मग तिथं काय मला बोलवून घ्यायचे, मी सकाळ संध्याकाळ दादांच्यापाशी असायचं. तर दादा मला म्हणले तर अरे विश्वास असलमची आपल्याला कुस्ती 1 नंबरला, तर घ्या दादा. मी त्या माणसाला कधी आणि अजून बी, आता ते गेलेत जवळ ते होते, जेवढी मैदान माझ्या तालमीची कुस्ती कुणाची जरी घेतली मला सगळ्यांच्या पुढ्यात बरं का. ते कधी एकटा असं ते बोलत नव्हतं. स्पष्ट माणूस होता, कोणा 10 पैशात मिंदा नव्हता, ब्रह्मचारी माणूस होता. मला विचारलं पैसे किती विश्वास, ते पैसे मी तुम्हाला विचारले का कुस्तीचे विचारले. हां फोटो लागतोय ना, तो फोटो घ्या कुस्ती. तेव्हा मी दादासनी म्हणतो दादा असलमला शाहू साखर कारखान्याचं मानधन आहे आणि शाहू साखर कारखान्याचं आम्ही त्यांचं खातोय म्हणले आम्हाला काय आहे पाहिजे. म्हणजे जेव्हा म्हणजे आता असलमच्या एक लक्षात आहे माझ्या आणि कुणाच्या लक्षात आहे का नाही त्यांच्या देवजान, तर ती जाहिरातीत असलम काजी गंगावे शाहू साखर मानधनधारक हे जेव्हा आलं आणि जेव्हा ती जाहिरात राजेंच्या हातात पडली आणि राजेंनी वाचलं, तेव्हा अशा एका व्यक्तीला तिने बोलवून घेतलं. अरे कधीच नाही घडलं कसं, तालीम संघाच्या मैदानात शाहू साखरचं नाव आलं. तेव्हा ते सांगितलं की हे असं असं. मग मला तिने एक निरोप दिला की तू भेटाय ये. मग इथं ताराबाई पार्कात त्यांचं ऑफिस आणि घर बी होतं, तिथं मी भेटाय गेलो. मग महाराजांच्या म्हणजे मुजरा केला, पाया पडलो. अरे म्हणलं एवढ्यासाठी तुला बोलवून घेतला, कधीच आमचं नव्हतं. मग ज्याचं आपण खायचं नाव घेतलंच पाहिजे. आणि मी तरी म्हणतोय तांब्यावर पाण्याची जाण माणसानं विसरून. आता काय सोडा सगळीच म्हणजे का नाही, आता इथं का नाही इथनं बाहेर गेल्या विसरत्या. दादा पण एक प्रश्न विचारतो की जी रक्कम असते पैलवानाची 1.5 लाख रुपये 2 लाख, ती रक्कम पूर्ण पैलवानाला मिळते का हो? आता त्यातली एक सिस्टीम सांगतो. कसं असतंय की मुळात तुम्ही यात्रा कमिटीचा आहे, तुम्ही काय करताय इथं ठरलेली असती एक रक्कम पैलवानाच्यात आणि तुमच्यात, आणि तुम्ही जाहिरात येऊ ही एवढी रक्कम. हां ठराविक यात्रा कमिटी मगाच जसं म्हणलो मी खरंच चांगले आहे ना, ते जे देणार ते जाहिरात येऊ लिहिणार. आणि त्यात कसं असतंय की पैलवान म्हणजे तुम्ही जरी यात्रा कमिटी आला माझ्यापाशी येणार, अजून बी येते माझ्यापाशी आला असा तरी हां मला आम्हाला असं असं कुस्ती प्रकारची पाहिजे आहे, तर ठीक आहे कुणा सांग. मग प्रकाशला बोलवून घ्यायला, बाबा ते असं कुस्ती करतोयस का तू, तर करतो. हां आता इथनं पुढं पैसे आहेत आणि तुम्ही यायचा ते तुमचं तुम्ही बघा. पैलवान तुमच्या मैदानात याही जबाबदारी माझी. ते कुस्तीचं काय आहे ते मी तुम्हाला विचारित नाही, पैसे काय आहेत ते तुमचं तुम्ही ठरवा. म्हणजे मी तरी भानगडी बरोबर ते पडत नाही. मग ते तुमच्या जे मनात आहे का नाही ते घडतंय बरं का. घडते म्हणजे तुमच्या जे मनात आहे ते मला आता बोलायला बरोबर आहे. पण मित्रांनो बघू शकता जी रात्रंदिवस मेहनत करतो, फळ करतो, ह्यात पुढे तर बदल झाला पाहिजे. आज जी रक्कम आहे टोटल जी बॅनरवर, आज बघू शकता मित्रांनो घामाचं रान करतात पोरं. आज मी पहिल्यांदाच आज गंगावीस तालुक्यात का तर एवढं लोकांनी मला वाटत प्रेम दिले
आज खरोखर मला लगेच योग आला, दादांना कॉल केला. पण मित्रांनो आज अक्षर होते की लहानापासून किती मोठ्यापर्यंत एवढं घाम गळतात, पण त्यांना मित्रांनो काही ठिकाणी रक्कम भेटत नाही. पण ही रक्कम भेटली पाहिजे दादा, आहे का नाही? नाही कुठं नाही, ती यात्रा कमिटीची ती चुकी नाही बरं का. चुकी मी नाही. यात्रा कमिटीला दोष देत नाही. देत नाही. हा, आज मला काय म्हणायचं आहे, तुम्ही यात्रा कमिटी आहे, बरोबर आहे, मी त्या पोरांचा वस्ताद आहे. बरोबर आहे. त्या पोरग्याला जे तुम्ही मला दिलंय, दिले. मग माणसानं काय करायचं असतंय की जे दिलंय खायला ते ताट बी उचलून न्यायचं नसतंय हो. त्याच्या बी घामाचं काहीतरी, आणि बरोबर. त्याच्या घामाचं जो खाईल त्याला मी तरी म्हणतो बरं का, ते पचणार नाही. आज आता का नाही ही पोरं मेहनत करतात आणि तुम्ही मला आलाय आणि ते असं असं ह्या म्हणजे आमच्या सोनूचीच कुस्ती तुम्हाला पाहिजे आहे दिली, हे बघा पैसे पाकिट माझ्या हातात द्यायचं. मग त्या पोरग्याला काय मी तुम्ही 15 ठरवलं आणि मी त्याला 7 जरी दिलं, तो विचार आहे तुम्हाला येणार नाव 7 का दिलं सांग. बरोबर. तुम्ही काय म्हणणार ते वस्ताद पण दिले, ते तू वस्ताद आणि तू बघ. तुम्ही बघ. ते पोरग मला विचारू शकत नाही. आता मी त्याचं 7,000 खाऊन माझं जलंबर मला पुरणार नाही. पूर्ण. हे आहे यार. मित्रांनो बघा, ही वस्तांचं प्रेम आहे. तरी अशी यात्रा कमिटी येतात का तालीमाची, बाबा हे पण आम्हाला येतात ते. पाहिजे? सगळीकडे महाराष्ट्र कर्नाटकातली सगळी येतात. आलीत की मी बाबा पाणी आणा, पाणी हे द्या, सरबत काय असेल ते. मग ती सांगतात आम्हाला या कुस्त्या पाहिजे. त्या पोरासनी बोलवून घ्यायचं. हां आता विचारा कुणाची कुणासंगत कुस्ती. मग कोण तिकडे फोन कोण विचारायला, मग ते जोडलं की हां आता तुमचं पैशाचं आणि तुमचं तुम्ही ते बघा, मी त्या भानगडीत पडणार नाही. म्हणजे तुम्ही ती नाही, नाही, पैशाचं- पोरं आणि ती अजिबात नाही. मला जेव्हापासून नितीन खुर्दा असलम काजीपासून मी सुरुवात केली ही वस्ताद गेली करा, तेव्हापासून मला कोणी सांगावं की आमची कुस्ती. मग हिमाचल हे पंजाब हे ते म्हणजे बऱ्याच ठिकाण, मग तो अजिबात नाही. तुम्ही आहे किंवा तुमचं तुम्ही बघा. समजा एखादा पहिलवान हारला, त्याला काय सांगण्यात येतं, कशी सुधारणा किंवा कसं प्रॅक्टिस केलं पाहिजे? ते कसं आहे की प्रत्येक कोचची आणि वस्तादाची एक वेगळी. आज बाबा आपल्या पोरग्यानं कुस्ती कशी केली, मग त्याला ते कशा पद्धतीचं, त्याला रागानं सांगायचं, समजावून सांगायचं, ते म्हणजे प्रत्येकाच्या आपल्या आपल्या ह्याच्यावर त्यानं कुस्ती कशी केली या बघून. हां बाबा आपला अजून जरा कमी आहे आणि तो जास्त आहे, तरी बी यानं कुस्ती केली आणि हरला, तरी त्याला म्हणजे लय डोसक्यावर बसवून ठेवण्यापेक्षा पायातच ठेवायचं आणि काय लेगा तुला ते त्याला सांगून त्याला कवा हरवतो हे बघ, हे सांगणं. नाहीतर मग ते मी गावभर जायचं सांगित बसायचं, आमचं पोरगं त्या दिवशी लय भारी पडलं, ते जरा गाववाले त्या हिनी काहीही नसतंय बरं का तसं. तुम्ही काय करा, तुमचा मोठेपणा गावाला दाखवायचा जाताय, मग तू त्या पोराची बरबादी करताय तुम्ही. हे करू नकोसा. घरातल्यानी बी करून येणे, त्या वस्तादनं बी करून. आता दादा एक प्रश्न म्हणा विचारतो, जी आज एखादी म्हणजे बादशाबाची दंड मारणं हे काय ह्याच्यात काय नसतं. हे काय आपल्या म्हणजे महाराष्ट्राची, कर्नाटक महाराष्ट्राची ही प्रथाच आहे. मैदानात गेलं की समोरच्याला म्हणजे ते एक जुनी रूढ आहे. रोल आहे. आता पंजाब हरियाणा इकडं हिमाचल इकडे काय ते हे मारत नाहीत, दंड मारत नाही. नाही. अजून आपल्याकडे हे आहे. मग ते रागाला जायचं का असा प्रश्न नसतो. फक्त एक असतंय की तुमच्या पोराबद्दल तुम्हाला एक अशी हे असता की ज्याला माझा पोरग म्हणजे हे करावं, पडलं पाडलं त्याच्यात कुणी हे मानू नये. आपण मित्र आहे, आमच्या दोघांच्या पोरांची कुस्ती लागली आहे, आपण जवळ बसावं, कुस्ती बघावी. आता ते मी आता मध्ये तुमच्या करकमला कुस्त्याला गेलतो, त्या पैलवान असणी ताव नाही, मग तू त्या वस्ताद असणी लय ताव होता. मी असं बसलोय बरं का, आमचे ते नितीन घंटे आता आल्यात बघा, ते मी असं बसलोय बरं का खुर्चीवर, आणि ते बघितलं माझं मला थोडं हसू यायला लागलं. मी आमच्या घंटे पैलवानाशी म्हणलो, पैलवान काय करून घ्या, खायला घाला आणि सांगा त्याला पुढल्या मैदानाला त्याला पाडायचं. हे सांगण्यापेक्षा तुम्ही नको ते तू काय सांगतोय हे काय सांगतोय हे करू नको सा तुम्ही. बरोबर आहे. मग ह्या गोष्टी घडत्यात का नाही, या साफ चुकीच्या आहेत. हां पहिली ईर्ष्या होती, म्हणजे फार वर्षापूर्वी वस्ताद सुद्धा एकामेकावर दंड मारायचं. म्हणजे जे पिक्चरमध्ये दाखवतात बघा, बरंच पिक्चर आमच्या त्या सूर्यकांत मांढरे चंद्रकांत मांढरेंचं जे पिक्चर आहे लाल माती ह्याच्यात, ते वस्ताद सुद्धा एकामेकावर शेड्डू मारतात. ती ईर्ष्या होती ती, आणि तेच वस्ताद मैदान सोडून बाहेर आलं.
आपल्या पट्ट्यांची त्याच्या पट्ट्याची हे आपल्या पट्ट्याची मेहनत घेऊन एका ठिकाणी कुठेतरी हॉटेलमध्ये चहा प्याय असायची रोज. मग तो मैदानात गेलं की ती ईर्ष्या, आणि आत्ता ती पोरांच्या ती ईर्ष्या बी राहिली नाही. आता नाही 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 अशी अशी काय काय कुस्ती फिक्स असते का हो, किंवा आज प्रशिक्षणासाठी मनोरंजनासाठी फिक्स असते कुस्ती, पण ती कुस्ती सोडवतात? नाही नाही त्यात यात्रा कमिटी बी तेवढी म्हणजे जबाबदार आहे बरं का, जबाबदार असते. जबाबदार आहे. आज कसं आहे, यात्रा कमिटीत आपण 10 जण आहे, मग मी आणि तुम्ही, मग माझं आणि तुमचं सुद्धा काहीतरी थोडंफार का नाही मतभेद असतात. आपण तोंडावर दाखवतोय, आपण कोल्हापूर पुणे बिणे सगळं गाडीनं संघ फिरतोय कुस्त्या ठरवत. मग तुम्ही ती कुस्ती एखादी घेतली तरी मी दुसऱ्याने सांगायचं ही कुस्ती, आणि जरी म्हटलो की ही कुस्ती बाबा चालत नाही, ती त्यांनी लक्षात येत नाही, ती घेत्यातच. आणि मला वाटतंय माझी या तुमच्या ह्याच्यात नाही यात्रा कमिटीला बी म्हणजे विनंती आहे, म्हणजे आमचं ठरलेलं होतं मैदान बारखंच घ्यायचं, आणि त्यात पब्लिक जरा काय म्हणून आम्ही एक मोठं मैदान म्हणजे मोठी कुस्ती लावली, आणि त्यात पूर्ण मैदानचं जरा असं हे झाला म्हणून खायल्या कुस्त्या घ्या 2-3 नंबरच्या जोडीतल्या, त्या पोरासनी पैसे मिळू द्या. बरोबर. तुम्ही मोठी घेऊन खायल्या 10 पोरांचं का नुकसान करायला, आणि ते एकामेकाला फोन करून, आणि हा ही परिस्थिती महाराष्ट्रात, आणि ह्यामुळे आपली कुस्ती का नाही अजून सफायला लागली. मित्रांनो बघू शकता, खूप खूप जाता धन्यवाद. रातले मित्रांनो पहिलवान बघूया, रातले पहिलवान बघूया आपण. घ्या तुम्ही. चालतं, ठीक आहे, या मग मित्रांनो. जाऊ आता तुमचा पाय बी लाल होतील. हा, चालेल, जातो. हे माझं झालंय ना. हो, झाले झाले. हा, मित्रांनो बघू शकता, हे काढून आज घ्यावं आज प्रत्येक गोरगरीतला पहिलवान आज गोरगरीतला पहिलवान हित आहे मित्रांनो. मित्रांनो बघू शकता, आज खरोखर एवढं भारी वाटतंय की काल आपण इंस्टा व्हिडिओ टाकली होती, काल आपल्याला पहिलवानांची मुलाखत घ्यायची. मित्रांनो बघू शकता, आज प्रत्येक हा मुलगा गोरगरिबातला मित्रांनो पहिलवान आहे. आज यांना यश भेटलं पाहिजे, यांच्या कलेला आज रात्र घाम बघू शकता. मित्रांनो किती तास झालं प्रॅक्टिस करताय? 2 तास 2 तास झाले कंटिन्यू आहे ना. जास्त वाजता सांग कसं प्रॅक्टिस करायचं? घेतात प्रॅक्टिस वाजता घेतात म्हणजे आता किती वेळ प्रॅक्टिस करणार तुम्ही? आता झाली की आता संपली अर्धा तास अजून अर्धा तास कंटिन्यू हो. आहे ना. मित्रांनो बघा, ही लोकांचं प्रेम आहे. ही आज पहिलवानांचं आज पहिलीच बॅट असेल आपली पहिलवानांची, आणि खरं भारी वाटते आज खरं. या 2 जण ऑक्सिडो कसा मारायचा दाखवा, एकदा थाप मारून दाखवा जरा, आपल्याला एक थाप मारून दाखवा. मित्रांनो थाप बघूया कसे मारतात. असं जेव्हा मैदानात जोश असतो तेव्हा कसा आनंद असतो, एखादी कुस्ती जिंकल्यात तुम्ही तेव्हा काय आनंद असतो? मस्त आनंद जिंकल्यावर असतंय ना. तर कुठे कुठे खेळाय तुम्ही आता? खेळ बरेच ठिकाणी बस ठीक आहे. किती विन झाले? झाले भरपूर. काय असतं आई वडिलांना सांगणं की आज एखादा मुलगा आपला कुस्ती जिंकलाय, काय आनंद असतो घरच्यांचा? असतो खूप आनंद. खूप आनंद असतो. बघू शकतो मित्रांनो, आज वरती पण आहेत. हो, तुझं नाव सांग. देवराज दुधन, कुठल्या गावचं आहे? लातूर. लातूरवरचं आहे. लातूरवरचं आहे. खूप लोक. भाऊ तुम्ही कुठल्या गावचं? नाशिक. नाशिकवरचं आहे. एक थाप मारून दाखवा तुमची जरा, एक थाप मारायची. काय असते खाणं पिणं, काय खाताय सर? पिणं प्रॅक्टिस झाल्यावर थंडाई, थंड आहे प्रोटीन. मित्रांनो बघू शकता, आज मोठे पहिलवान पण आहेत. चला आपण जाऊया. हे बघू शकता. नमस्कार, नाव सांगा तुमचं. पृथ्वीराज चव्हाण. काय असते, काय पहिलवान म्हणजे काय, कसा जीवन असतो? काही वेगळीच रग असते पहिलवान. आहे ना, एखादा फुटला आहे, तावडीचा आहे, कसं लक्षात त्याला पाडायचा आहे? काही आपण ईर्षेने जातो पाडायला. आहे ना. हो पण पाडल्यावर आनंद कसा असतो किंवा मोठ्याचा, पुन्हा बाहेर आल्यावर एक मित्र असतात. हो. आहे ना, म्हणजे मित्र असतो. ग्राउंड मध्ये मित्र नाही. आज झालंय का, आज आपण असं खांद झालंय का, आज आपण कुस्ती सोडूया किंवा काय होऊया, काय नाही. मित्रांनो खूप आज इथं मोठे पैलवान पण आहेत. आज मोठे पैलवान आज. नमस्कार, तुमचं नाव सांगा. जय पाटील. जय पाटील. गाव कोणतं? जेऊर करमाळ. करमाळा. किती दिवस झाले प्रॅक्टिस नाही? 10 वर्ष झालं. 10 वर्ष झालं. मित्रांनो बघू शकता, आज आहात फक्त आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपल्या गावाचं नाव करण्यासाठी. आज आज मला एवढं म्हणजे एवढं माझ्या डोळ्यात असं वाटतं की आज प्रत्येक मुलगा असा घडला पाहिजे, प्रत्येक मुलगा महाराष्ट्र खेळा पाहिजे. आज खरोखर एवढं भारी वाटते. दादा एक थाप मारून दाखवायचे, कशा मारणार आज, म्हणजे एखादी विन झालाय तुम्ही, कसा मारता शेवटी? जबरदस्त. दादा तुमची एक ठिकाणची बघूया आपण. तुमचं गाव कोणतं? सदाशिव अकलूज. अकलूज. तुमचं दादा? कुंडल.
कुंडाचं म्हणजे आपल्या भागातच आहे काय विषय नाही आपली सवय कसं असते का कुस्ती बिस्ती आहे फुटली कसं नियोजन असतं अगोदरच प्रॅक्टिस झाल्यावर प्रॅक्टिस झाल्यावर असते म्हणजे आता तुझ्या एक कुस्तीला जायचं आहे आपली कुस्ती ठरली आहे. कसं नियोजन असते किंवा काय असतं सकाळपासून असं प्रॅक्टिस झाल्यावर मग सोडते होच की पण नाही एखादी समजा जो बाहेर कुस्ती खेळायला गेलाय मग तिथं नियोजन कसं घ्या त्या पहिल्या कसं खेळायचं कशी टेक्निक करतात तुम्ही इथं शिकवलं जातं आधी पहिल्यापासून आज ना अशी दादा कुस्ती झाली का तुमची त्यातली स्मृती कसं करायला लागले समजा कुस्त्या तसेच असते त्या माराकीची स्पर्धेतच होते त्या कुस्त्या चांगल्या आहे ना तुमची किती केस तुम्ही कुस्ती केल्या किती सेकंदात कुस्ते तसे झाले ते लय वेळ बी चालले ते सेकंद बी झाले ते तसं सांगता येत नाही कुठली कुस्ती तुमच्या मनातली एखादी खरोखर लय म्हणजे आनंद झाला आनंद नाही दुःख झालं माराकीची फायनल हारलो तुम्ही हा ते दुःख झालं लय. काय नेमकं झालं होतं काय एका पॉईंट हारलो तुम्ही जरा होय का सातारला स्पर्धा झाली ती हा 2022 ला तो माराकीची झाली तो हारलो तुम्ही. आज प्रत्येक मुलगा आज अनेक पैलवान आहेत अनेक मातेत कष्ट करतात आणि खरोखरच खूप भारी वाटते आज कमी कमी एवढे पैलवान आहेत खूप भारी मित्रांनो खरोखर एवढं भारी वाटते की आज पहिल्यांदा इथं पण आपण सर्व जी कुठं आपण कुस्ती दिसेल आज आपल्या महाराष्ट्रात इंस्टावर आपले खरोखर एवढे काल व्हिडिओ टाकला एवढा रिस्पॉन्स भेटला वाटलं नव्हतं एवढं प्रेम भेटल आणि खरोखर मित्रांनो जबरदस्त सगळ्यांनी एकदम शेडो मारा गे आवाजात कडक मध्ये 1 2 3 म्हणल्या वा कडक मारायचा चला 1 2 3